आपण पनीरची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. तर आपण पहिले इथं ओवा आणि जिरे थोडेसे घेतले आहेत आणि 2 पनीरचे पीस घेतले आहेत. तर एका पनीरच्या पीसाला आपण थोडंसं बाजूला घेऊन ठेवायचं आहे व एका पनीरच्या पीसला कट करून घ्यायचं आहे. तर हा पनीरचा पीस होणार आहे कट. 1 2 3 स्टार्ट. या बूम. कसं वाटलं माझी? तर आपण हे पनीरचे पीस पहिले भाजून घेऊयात. पहिले भाजून घ्यायचं म्हणजे आपली क्रिस्पी होते. मस्तपैकी छानसं पनीर भाजून घ्यायचं आहे आणि हर वेळेसारखं त्याच्यातच पाणी म्हणजे तेल टाकून घ्यायचं आहे. 2-3 चमचे तेल टाकायचं आहे आणि ह्याला छानसं तळून घ्यायचं आहे. आपले पनीरचे पीस भाजून म्हणजे तळून झालेले आहेत. आता आपण ह्याच्यात म्हणजे पाणी टाकून घ्यायचं आहे. ह्याला थोडंसं स्टीम होऊ द्यायचं आहे आणि परत ह्याच्यात आपल्याला काही मसाले टाकायचे आहे. तर पहिले मसाले टाकून घ्यायचे. तर पहिला आहे आपला पनीर मसाला. छानसं हलवून घ्यायचं आणि नंतर थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. आणि नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. ह्याच्यावर एक हे ठेवायचं आहे आणि एक खिसणी घ्यायची आहे आणि जो आपण पहिल्यांदा एक पनीरचा पीस घेतला होता त्याला खिसून घ्यायचं आहे. तर मी थोडंसं आपलं पनीरचं हे खीस थोडंसं खिसून घेतलेलं आहे. आणि त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे. त्याच्यात थोडंसं तेल टाकून फ्राय करायचं आहे त्याला. त्याच्यात थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि हे आपले छानसं फ्राय झालं आहे. हे आपण काढून घ्यायचं आहे. छानशी शिजली आहे भाजी. आता ह्याच्यात हे टाकायचं आहे. आता आपण रोटी बनवणार आहोत. मग पुरी बनवून झाल्यावर ताटात ठेवली आहे मी. परत भाजी घ्यायची आहे. मी एका साईडला रस्सा घेते आहे व एका साईडला आपले पीस. ह्याच्यासोबत आपण एक प्रकारची बनवून घेऊया. तो एक राहू दे. नाही काय पान बजेट पान देऊ का आहे ना. वैष्णव गप बस. वैष्णव गप बस. ह्याच्यात थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. एकदम थोडंसं. आणि इथे लोणचं. तर कशी वाटली आपली पनीरची भाजी आणि पुरी बघू शकतात. वाव. यम्मी.
हे जाऊस तर मी दुसरी बनवली. थँक्यू व्हिडिओ पाहण्यासाठी.